नमस्कार मंडळी, मी पियुष दीपक बाईकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. हा मला माहिती आहे खूप टाइम झाला यूट्यूबवर एकही व्हिडिओ गेलेली नाहीये. मधल्या काळात बऱ्याच काही गोष्टी झाल्या, बऱ्याच काही चांगल्या झाल्या, परत काही गोष्टी ठीक आहे होतच असतात त्या गोष्टी, पण त्यातून चांगल्या गोष्टींमधून ही एक गोष्ट आहे जी चांगली झाली आहे माझ्या आयुष्यात. सर्वांना माहिती आहे माझ्याकडे आधी 20OT जे मी ऍक्सेसरीज आपण थोडेफार लावलेले ते मी दाखवले, आणि पण ऍक्च्युली ती गाडी खूप काम देत होती. त्यामुळे मग असं झालं की यार बस झालं. सेकंड हँड घेतलेली गाडी होती ती खूप काम देत होती. मध्ये सध्या सर्व बरंच काही झाल्यानंतर ऍक्च्युली या पॉइंट मधून एक असं पण चांगलं होतं की आपल्या घरात आपले आई वडील असतात, जे डिसिजन मेकर असतात ते खूप चांगलं असतं. मी माझा विचार चाललेला परत सेकंड हँड कारमध्येच जावं, पण आईबाबांनी सांगितलं नाही, सेकंड हँड कार आपल्याला घ्यायची नाहीये. खूप काम केलंय, नाही म्हटलं तरी मी सव्वा एक लाखाचं काम केलेलं त्याच्यावर, पण तरी पण बराच काम देत होती ती. शेवटी आईबाबांनी सांगितलं की नवीनच पाहिजे. तर मग म्हटलं काही याच्यात आता महिना झाला, दीड महिना झाला, ऑलमोस्ट दीड महिना झाला. आम्ही ही गाडी घेतली, किया सोनेट घेतली. आम्ही घेतली ती STK ऑप्शनल व्हेरियंट आहे, आणि आता तिची फर्स्ट सर्व्हिसला आज घेऊन चाललोय मी. फर्स्ट सर्व्हिस मध्ये बऱ्याच काही मिथ्स पण आहेत. परत माझा फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स आहे सर्व्हिस सेंटरला. सो लेट्स सी, बघूया काय होतं काय नाही, किती चार्जेस लागतात, कारण फर्स्ट सर्व्हिस मोस्टली फ्री असते. तर त्या चार्जेस लागतात नाही लागतात ते बघूया. ही गाडी आहे STK ऑप्शनल व्हेरियंट आहे हा सोनेटचा. दाखवतो तुम्हाला पुढे कसा काय फर्स्ट सर्व्हिसचा काय एक्सपिरियन्स राहतो. काय तुम्हाला गाडीचा ओव्हरव्ह्यू देतोय, ठीक आहे. STK ऑप्शनल व्हेरियंट किया सोनेट कसा दिसतो. सो असं गाडीला DRLs आहेत. बाकी नॉर्मल हॅलोजनच आहे, फॉगलाईट नाही येत गाडीला. मेन STK ऑप्शनल व्हेरियंट घेण्याचं मेन रिझनचं रिअर वायपर वॉशर. आता नवीन 2025 मध्ये रिअर वायपर वॉशर वगैरे अपलोड केलं त्या लोकांनी, आणि पहिल्यावाल्या STK ऑप्शनल मध्ये ऑटो फोल्ड मिरर वगैरे पण नव्हते. आता ऑटो फोल्ड मिरर वगैरे पण येतात. सो हा ओव्हरऑल लुक आहे गाडीचा. आणि ऍक्च्युली किया सोनेट घेण्यामागचं रिझन हे होतं की आमची रिक्वायरमेंट क्लिअर होती, गाव रत्नागिरी आपलं, आणि मेन ग्राउंड क्लिअरन्स पाहिजे होता. I-20 जेव्हा आपण गावी घेऊन जायचो गाडी खालून टच व्हायची, ते जीवाला लागतं. ऑलरेडी आपण एवढं काम करतोय, त्यानंतर गाडी खालून टच होणार, मग ते खूप जीवाला लागतं. म्हणून जरा हाय ग्राउंड क्लिअरन्सच पाहिजे होती. आणि सर्व गाड्या बघितल्या ऍक्च्युली. महिंद्रा 3XO बघितली, ब्रेझा बघितली, टाटा नेक्सॉन बघितली, बट हा व्हेरियंट खूप व्हॅल्यू फॉर मनी भेटला. फीचर्स वगैरे पण ऑलमोस्ट सर्वच फीचर्स आहेत. रिव्हर्स कॅमेरा पासून सर्वच आहेत. अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो ऍपल कारप्ले आहे बाय द वे. सो या, म्हणून मग STK ऑप्शनल हा व्हेरियंट सिलेक्ट केलेला सोनेटचा. तर बघूया फर्स्ट सर्व्हिसचा काय अनुभव असतो काय नाही. आपण कियाच्या सर्व्हिस सेंटरला पोहोचलेलो आहोत. दिस इज द किया सर्व्हिस सेंटर ठाण्याचं. लेट्स सी, फर्स्ट सर्व्हिस मध्ये ऍक्च्युली होत नाही तसं, फक्त गाडी चेक करतात नॉर्मली. OBD लावून गाडी चेक करतील गाडीमध्ये काय आहे नाही. फर्स्ट सर्व्हिस 500 किलो गाडी झाली आहे, फक्त 429 किलोमीटर्स. असं नाही तसं 429 किलोमीटर्स मध्ये गाडीला काहीच होत नाही. गाडी 10,000 किलोमीटर, आणि त्यानंतर सर्व्हिस जी होतं त्यात ऑइल चेंज वगैरे ते होतं. कियाचं मला एक आवडलं की आता माझ्या फ्रेंड्सनी वगैरे पण गाड्या घेतलेल्या आहेत,
पण असं हे नाही झालं की असं म्हणजे आता कियाची माझी फर्स्ट सर्व्हिस 1 महिन्यानंतर जे आपलं नॉर्मल स्टँडर्ड आहे ते प्रत्येक ब्रँड्सचं ते होतंच. फर्स्ट सर्व्हिस 1 महिन्यानी देते आणि बऱ्याच ब्रँड्सचे मी बघितले फर्स्ट सर्व्हिस 1 महिन्यानी, सेकंड सर्व्हिस लगेच 6 महिन्यांनी येते. कियाचं तसं नाही मला सांगितलं. कियाचं फर्स्ट सर्व्हिस आता महिन्यानी जी आली ती दिवा आता मी आलो इथे करायला आणि सेकंड सर्व्हिस डिरेक्टली 10,000 किलोमीटर किंवा वर्ष झाल्यावर. So it is much better than I guess than other brands for sure. बघूया आता काय सीन करतात कसं होतं. आपली फर्स्ट सर्व्हिस झालेली आहे गाडीची आणि गाडी फर्स्ट सर्व्हिसमध्ये तर ॲसच काय करत नाहीत. बट मला फॉगलाईट म्हणजे फॉगलाईट इन द सेन्स फॉगलाईट तर आहेच नाही, बट हेडलाईटला फॉग जमा होत होता गाडीमध्ये. तर मी त्यांना दाखवलेलं. ते आधी बोलत होते की याचे पे करायला लागेल. म्हटलं गाडीला घेऊन 1 महिना नाही झाला, तुम्ही मला पे करायला काही आपल्याला हे नाही, पण एका महिन्यातच जर हेडलाईटमध्ये फॉग यायला लागला तर मग ते सेफ्टी कन्सर्नचा एक भाग आहे. तर मग त्यांनी मला ते वॉरंटी गाडी महिन्यात झालं, गाडी वॉरंटीमध्ये होती. मग त्यांनी ते मला मॉइश्चरायझरचं ते कव्हर अप आणि मग चेंजच करून दिला. बाकी असंच तर गाडीमध्ये काहीही होत नाही फर्स्ट सर्व्हिसला. फक्त ते आपलं वायपर वॉशर फ्लुइड जे आहे लिक्विड ते एक ऍड ऑन होतं, त्याचेच फक्त ते मी भरून घेतलं. त्यामुळे त्याचे मला 60 रुपये फक्त लागले. बाकी 1 रुपयाचा काही खर्च नाहीये फर्स्ट सर्व्हिसला. हेच आहे. तर आता तुम्हाला मी सांगितलंच गाडी रेकॉर्ड बोलणार होतो मी. फर्स्ट सर्व्हिस होऊन आली आहे आणि आता घरी जाण्याऐवजी मी आलोय आमच्या बहिणा भेटायला. बरेच दिवस झाले, खूप दिवस झाले ऍक्च्युली नाहीच भेटलो तिला. आणि ओळखाल तुम्ही युट्यूब वगैरे स्क्रोल करत असता तर ओळखाल तुम्ही. नॉर्मली पब्लिक तिला मालवणी चेडू या नावाने ओळखतं, जे माझी बहीण लागते, म्हणजे आमची बहिणाबाई आहे ती. सो हॅलो, नमस्कार, हाय. मग सानिका बोला, कसा होता तुझा वीकेंड अँड एव्हरीथिंग? आपण खूप टाइम झालो भेटलोही नाही आहोत. सो तुला आता आठवण आली ना भेटलो नाही आहोत म्हणून आलाय आता. काल बोलले ना म्हणून तो आलाय, नाहीतर आलाही नसता. असं नाहीये, मी सध्या काय ते बिझी होतो, मॅडमना माहिती आहे ते. तरी पण माझा भाऊ मला विसरलाय. म्हटलं माझा भाऊ मला विसरलाय, असं होऊ शकत नाही. मी उद्या देतोय तुला भेटायला. त्याला मी आता जरा माझ्या बहिणाबाई सोबत गप्पा मारतो. तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. आणि तुम्ही जर तिला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही तिला फॉलो करू शकता. तिचं युजर नेम आहे मालवणी चेडू. ओके, बाय. ह्या इश्यूसाठी मी स्पेशली गेलो फर्स्ट सर्व्हिसमध्ये. हेच काम मी करून घेतलेलं की फॉग पडतोय हेडलाईटमध्ये. इथं हा पूर्ण युनिट हे केलं, ह्या पण युनिटला फॉग पकडलाय. मला परत कंप्लेंट ट्रेस करावी लागली. मी केली तर त्याला बोललो, तो बोलला 2 दिवस जरा अजून ऑब्झर्व करा, त्यानंतर जर काय असेल तर मग आपण हेडलाईट युनिट चेंज करा. हा फॉग हे नाही पकडलं, हा कन्फर्म लिकेज आहे. हा पण असं एका महिन्यात गाडीला एवढा हे कधी हे नाही होत. हा लिकेज मुळे हे होत आहे ते. तर बघा 2 महिने ते बोलले 2 दिवस ऑब्झर्व करा, परत आलं तर मग चेंज करावं लागेल. ऑप्शन नाही.